पुण्यात रमण्याची कारणं काय काय हो? मेन म्हणजे बायको. कसं काय हो, असं का म्हणतात ते? माहीत नाही. त्याचा फॅमिली म्हणजे फ्रेंड सर्कल पण खूप लिमिटेड आहे, त्यामुळे घर ते ऑफिस, ऑफिस ते घर एवढंच रुटीन. नाही नाही, त्यांनी काय सांगितलं की पुण्यात रमण्याचं कारण बायको असं सांगितलं. तर नेमका भेटलात कधी तू? नेमकं आम्ही भेटलो 2009 जूनला. जून? हो, इंटरनेटच्या माध्यमातून आमची ओळख झाली. बरं. आनंद जो आहे, तर आनंद आणि 12वी पर्यंत एका कॉलेजमध्ये होतो. बार्शीला? बार्शीला म्हणजे हां, बार्शीला सुद्धा मित्र होतो. मग तिकडनं बार्शीतला आनंद इकडे घेऊन आला? 12वी नंतर मी डिप्लोमाला पुण्यात आलो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. बरं. मग त्यावेळी हिनं माझ्यासोबत बॅचमेट म्हणून होती माझी, एक सेम ब्रँचला. हां. आणि त्यावेळी आमच्या दोघांची ओळख होती आणि नंतर माझ्या अकाउंटवरून परत त्या दोघांची ओळख झाली. काय हो? तसं झालं असं की 12वी नंतर त्याचा माझा संबंध तुटला होता, म्हणजे ओळख नाही. आणि एक दिवस ऑनलाईन दिसला होतो. सो त्याला मी सहज म्हटलं, अरे काय गाठ भेट नाही, काय नाही, कळवलं नाही. सो तो म्हटला की म्हणजे हीच होती अकाउंट की मी आनंद नाही आहे, मी नम्रता आहे. मग थोडंसं मी दचकलो थोडंसं, ठीक आहे सॉरी वगैरे. मग ती म्हटली नाही हरकत नाही, मी त्याची मैत्रीण आहे. आणि मग तिनं चौकशी केली काय वगैरे, आणि तिनं माझा नंबर घेतला ॲक्च्युली. काय हो? ॲक्च्युली नंबरचं खूप नंतर झालं. नाही, नंबर आधी नाही घेतला, त्याच्या गोष्टी खूप कमी लक्षात राहतात. नंबर आधी हे बरं आहे, सगळं त्यांच्यावर ढकलून मोकळे होतात. काय झालं सांगा मला. नंबर आधी नाही घेतला. ॲक्च्युली ओळख झाली, त्यानंतर 2-3 वेळा बोलणंही झालं आमचं. आणि आणि माझं बोलणं होण्यासाठी नंबर फोन तू केलता. हां, आणि मावशीचा मुलगा आणि काय माझ्याकडे नंबर नव्हता काय. मग मावशीचा मुलगा आणि एकाच कंपनीत होते दोघं पण. तर मग मी त्याला जस्ट इन जनरल विचारलं की आपण पुढच्याशी बोलतोय, माहीत नाही ती व्यक्ती कोण आहे, मग आपण बोलायचं की नाही. त्याला मी कन्फर्म केलं की तुझ्या ऑफिसमध्ये आहे का असा कोणी मुलगा. तर म्हणलं हो आहे. म्हणलं ठीक आहे, तर ह्याच्याशी बोलायला काय हरकत नाही. आणि आनंदचाही ओळखीचा होता, मग मी बोलायला सुरुवात केली. रेग्युलर हाय हॅलो सुरू झालं आमचं. मग नंतर एकदा हाच म्हणाला मी तुला बघितलेलं नाही आहे, काही नाही. मग कसं म्हणजे मी ओळखणार कसं, किंवा काय कधी आपण भेटलो तर. मग मी त्याचा नंबर घेतला, मी माझं काय झालं त्यांना विचारूया. थांबा, आता सांगा हे काय होतं. तिनं नंबर घेतला नव्हता. त्यानंतर 3-4 दिवस वाट बघितली होती मी, आणि तिनं नंबर दिला नव्हता मला. पण तिनं काही कॉल केला नाही. नंतर मी विसरून पण गेलो होतो. नंतर अचानक एक 15-20 दिवसांनी तिनं सहज कॉल केला की मी नम्रता वगैरे. आणि मग त्यानंतर थोडंसं बोलणं वाढलं होतं आमचं. ते ठीक आहे, पण भेटण्याचं कसं काय केलं पहिल्यांदा? हां, म्हणजे भेटावं म्हटलं की एवढे दिवस बोलतोय आमचे, म्हणजे बोलण्यातनं ओळख वाढली होती, पण प्रत्यक्ष कधी असं समोरासमोर गाठ भेट नव्हती झाली. म्हटलं कुठे भेटला? तिथंच कोथरूडमध्ये होतो मी तेव्हा. कोथरूडमध्ये माझं काहीतरी काम होतं, म्हटलं मी इकडे येणार आहे. तिच्या मामींचं घर होतं तिथं, तर ती म्हणले मीही तिथंच आहे. तिथं आम्ही एक 10 मिनिटासाठी भेटलो होतो पहिल्यांदा. मग पुढे मग भेटी वाढत गेल्या. त्यानंतर पिक्चरला वगैरे जाणं. काय सांगता, बार्शीतून बरंच डेअरिंग घेऊन आला होता पुण्यामध्ये. हां, बरं, पण मला सांगा, मग तुम्ही पहिल्यांदा बोलणं झालं, तुमच्या भेटी वाढल्या, मग तेव्हा तुम्हाला असं अंदाज आला होता की भविष्यात असं काहीतरी घडेल असं? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.